लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत, वाडाकरांचं सहर्ष स्वागत आहे। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील। दोन पंच सज्ज होताना पाहायला मिळत आहेत। एका साईडला नितेश मिसाळ यांना आपण पाहू शकताय, तर एका साईडला रोशन दळवी, जेपी पंच पॅनल, जयेश पाटील, राज दळवी यांना आपण पाहताय दोन पंचांच्या भूमिकेत, आणि अतिश जाधव हे असे तीन पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। आयुध स्पोर्ट्स सध्या आपण पाहिलं हे नाव चर्चेत राहिले। ऐनुल एका साईडला पाहायला मिळतो, तर एका साईडला आपण पाहू शकतायत रुपेश लोखंडे आणि ऐनुल शेखला पाहतायत। पहिल्या मॅच मध्ये ऐनुलने जबरदस्त धडाडीची बॅटिंग केली होती, क्लास दर्जा दाखवला होता। 27 ते 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यानंतर अप्रतिम फटकेबाजी करत संघाला विजयाच्या दरवाजापर्यंत नेलं होतं। पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय तन्मय, स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गुड्डू 11 वसुरी टीमचा। ऐनुल शेख एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा। सामन्याला होते सुरुवात। आजच्या दिवसातील शेवटची मॅच पाहायला मिळते। वेळेनुसार आज सामन्याचं शेड्यूल पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल। सर्व संघांचं मनपूर्वक धन्यवाद। पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग कटर बॉल होता आणि इथे मात्र विकेट डाऊन। ऐनुल शेखला परतावं लागेल। तन्मयचं सेलिब्रेशन पहा। पहिल्याच बॉलवर ऐनुल नावाचं जे वादळ पहिल्या मॅच मध्ये आलं होतं ते या मॅच मध्ये काहीच करू शकले नाहीत। फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय। 0 वर बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, मोस्ट इम्पॉर्टंट विकेट गॉन। पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली। अतिशय सुंदर पद्धतीने लेग कटर बॉल होता। तन्मय सध्या तो ओपन क्रिकेट कडून धडे मात्र घेताना पाहायला मिळतो। प्लेइंग 11 मध्ये नसतो, परंतु त्यांच्या समवेत सातत्याने भ्रमण करत असतो, त्यामुळे थोडाफार कुठेतरी अनुभव मात्र मिळत असतो। शुभम सारखा खेळाडू असेल, मनोजने गेल्या मॅच मध्ये जी क्लास बॅटिंग केली, सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक ब्रँडेड टी शर्ट पाहायला मिळालं, शुभमला मिळाली होती मॅन ऑफ द मॅच, परंतु डेडिकेट केली आपल्या पार्टनरला मनोजला आणि त्याचे होप्स वाढवले। हे क्रिकेटमध्ये असायला हवं। टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सातत्याने आपण पाहत आहेत। पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर आता उमेश लोखंडेला आपण पाहत आहेत। धडाडीचा आणि तडाखेबंद असा फलंदाज। अबीर 11 RP लायन्स वाडा टीमला पहिला धक्का बसला। आता दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप कितपर्यंत मात्र या वेळेला खेळपट्टीवर राहील याकडे लक्ष असणार आहे। तन्मय एक लॉंग रनअप पाहायला मिळतोय 15 ते 16, 16 ते 17 पावलांचा। फुलटॉस बॉल होता। वाईड यॉर्करने चेंडूची सांगता झाली। अगोदरच बॅटिंग स्टान्स बदलला होता, बॅटची ग्रिप बदलली होती। पंच मात्र सांगतायत यावेळेला वाईड बॉल आहे का, आणि यावेळेला आपण पाहतायत यस डेफिनेटली तन्मयचा हा बॉल थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला। रिव्ह्यू या ठिकाणी घेतलं गेलंय। अंपायर्स कॉल, यस अंपायर्स कॉल आहे। थोडीशी शंका उद्भवली होती। अतिश जाधव या ठिकाणी येत आहेत। चांगली आतापर्यंत पंचांची भूमिका चांगली साकारली गेले। पंचांना दाद द्यायला हवी, कारण ज्या पद्धतीने 1 ते 2 कॅमेरा सहित ते कव्हर करताना पाहायला मिळतात। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27-28 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होतात, तर इथे प्रश्नच उद्भवत नाही। शेवटी माणूस म्हणूनच पंच भूमिका निभावतात, आणि त्यामुळे मात्र कधी कधी आपण त्यांचा आदर सन्मान आदरातिथ्य करणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे। सध्या डिसिजन पेंडिंग सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा। या सतीश जाधव यांच्याकडून मात्र इशारा येतो वाईट बॉल। हा अंपायर्स कॉल होता। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर। 1 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तन्मय आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतो उजव्या हाताने।
यावेळेला फसतोय उमेश लोखंडे सुद्धा, मात्र डगआउटच्या दिशेने. क्या बात आहे तन्मय, छोटा पॅक बडा धमाका. चांगली गोलंदाजी, फार कमी वेळेत मात्र कर्णधार पदाची माळ घातल्यानंतर गळ्यामध्ये मात्र डेफिनेटली थोडीशी जबाबदारीचं ओझं वाढलं आणि ती जबाबदारी कशी पूर्ण करावी आता 2 बॉलमध्ये त्यांनी दर्शवून दाखवलं. ग्रेट कॅच मनोज. फलंदाज बाद उमेश लोखंडे. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. ते उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हिंदुस्थानचे आराध्य दैवत, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 2 बॉलवर 2 विकेट. एक वाईट आल्यानंतर पुन्हा एकदा कन्वर्ट केले दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. यावेळेला तिसरी विकेट येईल की काय? फिल्डर येत आहेत आणि जजमेंट चुकलं होतं. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये हे जजमेंट चुकीचं ठरतं आणि अशा वेळेला फलंदाजाला जीवनदान मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं केलं जातं. तन्मय काय गोलंदाजी करतोय, लेग कटर ब्रह्मास्त्र वापरत असताना पाहायला मिळतोय. हे तुमच्याकडे आत्ताच्या काळामध्ये क्रिकेटच्या खेळात हे व्हेरिएशन असायला हवं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. 3 धावा जीवनदान मिळाले. गणेश या फलंदाजाला. यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल, एक्सलंट कॅच. आवाक्याच्या बाहेर हा मात्र झेल टिपला गेलाय. मानवाच्या आवाक्याच्या बाहेर जर झेल असेल तर त्याला अमानवीय झेल म्हणून संबोधलं जातं आणि तेच केलंय. कदाचित 1983 विवियन रिचर्ड सरांचा 32 पावलं धावून कपिल देव रामलाल निखंज यांनी झेल टिपला होता. त्या कुठेतरी मात्र या झेलची पुनरावृत्ती करून दिली मनोजने आणि तो सुद्धा उलटा अर्थी झेल. वाह मनोज, हॅट्स ऑफ. जबरदस्त झेल टिपत इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. गणेशने सुद्धा मोठे फटके मारण्याची लालच पुढे आली. क्रिकेटमध्ये याच गोष्टी महत्वाच्या असतात. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नसते. प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकार हे भाष्य नाहीये. परंतु सध्या तरी मात्र यावेळेला क्रिकेटमध्ये बेसिक विसरलेत आणि तिन्ही फलंदाज लवकरात लवकर बाद होऊन अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीमला मोठे धक्के आतापर्यंत मिळत आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. तन्मय, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. त्याला सुरेख साथ मिळाली ती फिल्डरची. चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस. या वेळेला कदाचित बॅटची एज होती की काय, मात्र असंच थोडंफार जाणवलं. मात्र इथून कॅच ड्रॉप झालाय. जवळजवळ षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. वेगे बरोबर मात्र नियंत्रण सुद्धा पाहायला मिळतं. नियंत्रण बरोबर लयबद्धता, एकाग्रता, अचूकता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर तन्मयने आतापर्यंत गोलंदाजी केले. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. लेग कटर बॉल होता. ऑन साईडला खेळलाय. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलंय. चांगली गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ड बॉलिंग. 3 मोहरे टिपले गेले आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या षटकात अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते मिस्टर तन्मय या गोलंदाजाने. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. जिल्हा प्रमुख चषक 2026.
षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय. पहिल्या षटकात बोलबाला राहिलाय तो तन्मय या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी करत खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अशा प्रकारची गोलंदाजी केली. आता दोन्ही फलंदाज बॅटर मात्र स्ट्रॉंग आहेत. यावेळेला चिप शॉट खेळले आणि फिल्डरला निवडलंय. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज यावेळेला रुपेश बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. फलंदाज येत आहेत आणि जात आहेत, परंतु इथे कोणीही तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. परंतु खेळपट्टीवर कोणीच मात्र पाय रोवून उभं राहत नाहीये आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अबीर 11 आरपी लायन्स वाडा विपुल पाटील पुरस्कृत संघ पाहायला मिळतोय 3 वर जाऊन पोहोचला गेलाय. जशी तन्मयने गोलंदाजी केली तसंच मात्र आता यावेळेला गोलंदाज विकास पहिल्याच बॉलवर झक्कास कामगिरी करताना पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फिल्डिंगची साथ मिळाली फिल्डरची. कारण एखादा गोलंदाज जीवाची आकांक्षा करत गोलंदाजी करतो त्यावेळेला त्याच्या अपेक्षा असतात की फिल्डरने मला चांगली साथ द्यावी आणि तेच आतापर्यंत फिल्डरने चांगली साथ दिली. ग्राउंड फिल्डिंग लाजवाब राहिले. यावेळेला स्विच हिटचा फटका. त्या पोझिशन मध्ये आले आणि स्विच केलं. सरळ बॉल निघून जाईल. अंकुशच्या बॅटमधून दबाव हटवणारा हा संघर्षाचा चौकार. 4 रन. प्रेक्षकांच्या सन्मानासाठी 4 रन. लगातार हा दुसरा चौकार. चांगले बॅटर आहेत अबीर 11 आरपी लायन्स वाडा या टीमची. मोठी फळी पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीने आता फटक्याला एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर तन्मय आपल्या पार्टनरला काहीतरी धीर देतोय. कारण धीर हा 2 शब्दांचा जरी अर्थ असला ना तरी सुद्धा तो मात्र जवळचा मित्र असतो आणि तोच धीर दिला तन्मयने. तन्मय, तुझी गोलंदाजी छान आहे परंतु 2 बॉल खराब टाकलेत. आता तुला पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. अशा धावत जर देत राहिला तर कदाचित धावांचा वेग वाढेल आणि आपले गोलंदाज दबावाखाली येतील. कदाचित हाच कानमंत्र त्याला उपयोगात ठरला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11-11. 4 बॉलच्या समाप्तीनंतर विकासचा हा बॉल. या वेळेला स्विच केलंय अंकुशने पुन्हा एकदा. विकासच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना सुपर बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 स्विच हिटचे फटके. अप्रतिम स्वीट टायमिंग. चौकार. फटक्यांची निवड केली. जोखीम पत्कारले अंकुशने. त्या अगोदरचा प्रिव्हियस बॉल आपण पाहिलात, बरोबर बीट झाला होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. त्यानंतरचे 2 आखूड बॉलचा सामना मात्र यावेळेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा बॉल आपण पाहिलात. पुन्हा एकदा त्या पोझिशन मध्ये आले आणि बरोबर बॅटच्या रडारमध्ये येत असताना चांगला फटका आणि आता मात्र लेग स्टंप उद्ध्वस्त केला गेलाय. प्रत्येक बॉलला मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु आता पुन्हा एकदा चांगलं विकासने या वेळेला गोलंदाजीवर बरोबर लक्ष केंद्रित केलं.
की फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स त्याने पाहिला, स्विच इट करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा जाईल, लय बदलली, यावेळेला लेंथ बदलली आणि लयबद्ध झाला. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15, 2 षटकांच्या समाप्ती अखेर 7.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत प्रथम बॅटिंग करताना अबीर 11 आरपी लायन्स वाडा. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर जवळजवळ फलंदाज बाद झालेत. 5 फलंदाज बाद झालेत. तंबूच्या असऱ्याला माचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत, कारण मोठी फळी आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेणं हेच क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी सर्वोत्तम खेळाडू आहे हे जेव्हा तुम्ही मनाला सांगतील, आय एम दी बेस्ट, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, अशक्य ते शक्य गोष्टी करणारं खेळ म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो तो क्रिकेट आहे. याच क्रिकेटने भरपूर काही शिकवलंय आपल्याला. त्यामुळेच आपण एकमेकांशी जोडले गेलो, तर एकमेकांची ओळख निर्माण झाली, सुखदुःखात जाण्यासाठी भाग पडले या क्रिकेटच्या खेळाने. क्रिकेटला ग्लॅमर आलं, क्रेज आला. पहिलं क्रिकेट ट्रॉफीसाठी खेळलं जायचं, परंतु क्रिकेट कालांतराने बदलत गेलं आणि क्रिकेट बदललं, काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात आणि खेळाडूंच्या रक्तामध्ये क्रिकेट इज माय पॅशन निर्माण झालं. असा हा खेळ क्रिकेट. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर थोडासा दूर होता, पंच मात्र सांगतायत यावेळेला खेळपट्टीच्या बाहेर आहे का या चेक करूया. अंपायर्स कॉल यावेळेला सांगितलंय की खेळपट्टीच्या बाहेर आहे का हा बॉल. या अतिश जाधव यांना पुन्हा एकदा यावं लागेल. यस, इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर होता आणि म्हणूनच पंचांना थोडीशी शंका उद्भवली आणि खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणानं नो बॉलचा इशारा, ॲडव्हान्टेज मिळतोय. फ्री हिट लायसन्स, फ्री हिटचा बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल नो. आधीचा बॉल फ्री हिटचा, परिपूर्ण फ्री हिटच्या बॉलवर चान्स घेतला, परंतु चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड. काय थ्रो केलाय, व्हॉट अ थ्रो, ॲक्युरेट, ॲक्युरेसी. ते आपण पाहतायत ज्या पद्धतीने अंपायर्स मात्र या ठिकाणी सांगतील नो बॉल, कारण फ्री हिटचा बॉल होता आणि त्यामुळे मात्र तुम्ही फिल्डर चेंज करू शकत नाहीये. तुम्हाला सुद्धा नियम माहिती आहेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. फिल्डिंग लाजवाब राहिली होती, अतिशय दर्जेदार फिल्डिंग, परंतु इथून जर आपण पाहिलं तर कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं आणि त्यामुळे आपण पाहतायत फिल्डर चेंज केल्यानंतर आपण पाहतायत अशा प्रकारचं तुम्हाला पनिशमेंट द्यावं लागतं, करावं लागतं. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. आतापर्यंत एक बॉल सुद्धा फेकून झालेला नाहीये. आदेश जबरदस्त मात्र सेव्ह केल्या धावा. काय फिल्डिंगचा दर्जा होता. रवींद्र जडेजा सरांची आठवण झाली. अशा प्रकारची फिल्डिंग आणि थ्रो तर अप्रतिम पाहायला मिळाला. इथून ऑन साइडला अक्षयला माहिती आहे फ्री हिटचा बॉल आहे, जोखीम पत्करावी लागेल. सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एकाच बॉलमध्ये मात्र धावा खर्च केल्या, त्या जवळजवळ आपण पाहतायत 6 धावा, एकंदरीत 7 धावा खर्च केल्या. जोखीम पत्करावी लागते. क्रिकेटचं मैदान आयुष्याचं मैदान. जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार आहेत. त्यामुळे रिस्क घ्यावी लागते. अक्षय कोकाटे पुन्हा एकदा आदेश समोर. हा बॉल फुलर लेन्सचा बॉल पाहायला मिळतोय, परंतु खूपच बाहेर होता आणि पंचांनी सांगितलं यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मनोज जातात काहीतरी आदेशला कानमंत्र देत असताना पहा.
वापर करताना अक्षय कोकाटे फलंदाज. एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा संघामध्ये त्याचं ज्वलंत उदाहरण अक्षय कोकाटे देत असताना या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले 29 रन. ऑफ साईडला ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेले. मनोज एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात तर तन्मयने अचंबित करणारी गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 3 चौकार आले, 2 विकेट्स मिळाले. परंतु तिसऱ्या षटकात आता धावांचा वेग आधीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार अक्षय कोकाटे या फलंदाजाने घेतला आतापर्यंत. ऑन साईडला फ्लिक केलंय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत मात्र खराब फिल्डिंग. आमच्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून चाललाय. चौकार. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा, 34 रन. धावा फलकावर. अतिशय चांगल्या पद्धतीने 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय आयोजन नियोजन अप्रतिम. सकाळच्या 17 पासून आपण पाहतायत तर संध्याकाळच्या 17 पर्यंत आदरणीय सन्माननीय धनेजी साने साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, दखल आणि संपूर्ण शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का? आणि इथून मात्र त्यासाठीच उल्लेख केला होता की डिस्टन्स क्लिअर होईल का. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारचे बॉल जेव्हा बाउंड्री लाईनला जातात त्यावेळेला कदाचित स्टॉप होण्याची दाट शक्यता असते कारण हवेची साथ मिळत नाही. टायमिंग चांगलं होतं. या चेक करूया आपण. षटकार. या वेळेला जो पाय होता तो मात्र बॅक साईडचा आपण पाहिला तर तो पाय बरोबर त्या लाईनवर होता आणि त्यामुळे प्रेक्षकांचं सुद्धा काही मणे मात्र या वेळेला निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि डेफिनेटली आपण पाहत आहेत त्या प्रेक्षक हे आमचे केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षक राजा हे आमचे खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत. षटकार आहे, लाईव्ह चेक केलेला आहे, त्यामुळे मात्र आता कोणता प्रश्न उद्भवत नाहीये तर कोणाची आपण बाजू घेणार आहोत. त्यामुळे आपण आता फिल्डिंग सेट करा. या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 40 धावा, 40 रन्स. नशिबाने साथ दिली. शेवटचा बॉल आदेश. एक लांब लचक षटक पाहायला मिळतं. 8 बॉलचा आतापर्यंत षटक हाताळलंय. अजून एक बॉल डिलिव्हर करणं बाकी आहे. फुलटॉस बॉल स्टेप आउट झालेत आणि सरळ बॉलला मात्र या वेळेला पाठवले खेळाडू कक्षेच्या बरोबर कटआउट्सला. बॅनरला या वेळेला सलामी देणारा हा खणखर षटकार
नो बॉल आहे का या आपण पुन्हा एकदा रिव्ह्यू चेक करूया. थर्ड अंपायर डिसिजन. इट्स अ नो बॉल. आदेशच्या बाबतीमध्ये सर्व काही घडत नाहीये. या वेळेला आपण पाहतायत अतिश जाधव यांनी मात्र बरोबर हेरलं होतं. पाहिलं त्यांनी स्लो मोशन मध्ये आणि त्यानंतर मात्र हा डिसिजन. पहा अंपायर्स कोणत्याही संघाच्या बाजूने नाही आहेत, फेवरने नाही आहेत. आयोजक अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पंचांना कोणत्याही संघाचं काहीच घेणं देणं नसतं आणि यामुळे जे काही गोष्टी आहेत त्या मात्र अद्यावत केल्या जातात. संघाची धावसंख्या 47. 47 धावा. आतापर्यंत बॉल 9 हाताळलेत, त्यामध्ये 3. तिसरं षटक. पुन्हा एकदा बॉल तयार. आदेश महाग ठरलाय आतापर्यंत. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. 32 धावा तब्बल आतापर्यंत दिलेत. 2 षटकांमध्ये 17 रन आणि त्यानंतर आता 2 षटकांमध्ये 15 धावा होत्या आणि त्यानंतर आतापर्यंत 32 धावा आणि ही एक ऍड होईल म्हणजेच महागडे षटक या स्पर्धेतला पाहायला मिळतं आदेशच्या नावावर. मात्र 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय अबीर 11 RP लायन्स वाडा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल. आदेश थोडासा निराश आणि हताश असेल, परंतु होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये होतं म्हणून खचून जायचं नसतं. 6 बॉलवर 6 षटकार स्टुअर्ट ब्रॉडला युवराज सिंगने मारले म्हणून त्याने क्रिकेट खेळणं सोडून दिलं नाही, तर त्याच्या मनाला त्यांनी उभारी दिली आणि इंग्लंडचा टॉप क्लास गोलंदाज बनला. जाता जाता शेवटी त्याने विकेट सुद्धा घेऊन गेला. म्हणजेच हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी मायने राखतात की मनाला तुम्ही सतत प्रश्न विचारत राहा. झालं गेलं ते विसरून मी आता पुन्हा एकदा उभारेन, माझं साम्राज्य पुन्हा एकदा उभं करेन, हे जेव्हा तुम्ही मनाला सांगतील त्यावेळेला कोणतीही संकट जेव्हा येतील तेव्हा मात्र त्या संकटांना सामोरे जाण्याची तुमची ताकद निर्माण होईल. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 48. मनोज चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. लो फुलटॉस बॉल होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49. चौथ्या षटकातील शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. मनोज कशा पद्धतीने सामोरे जाईल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडला शुभमला मिळालेली जी आपण पाहतात मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली ती मनोज या खेळाडूला हसतो. यावेळेला लो फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. मात्र सेकंड अटेम्प्टला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तेवढाच चांगला थ्रो आणि इथे जर आपण पाहिलं तर तेजसला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. सॅक्रिफाईस विकेट मात्र त्याने केली आपल्या पार्टनरसाठी. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 रन्स कम्सअप. 50 धावा फलकावर. सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल पाहायला मिळते. पहिलं षटक फक्त 3 धावांचं, 3 विकेट्स मिळवले होते. दुसऱ्या षटकात 3 चौकार 2 विकेट. 2 षटकांमध्ये 5 गडी गारद झाले होते. परंतु तिसऱ्या षटकात आदेशने 33 धावा तब्बल खर्च केल्या आणि त्यानंतरचा प्रवास मात्र अप्रतिम पाहायला मिळाला. चांगला बॉल ऑफ फटर पाहायला मिळतो. खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50. प्रथम बॅटिंग करत असताना अबीर 11 RP लायन्स वाडा. विपुल पाटील पुरस्कृत. यावेळेला स्लोवर 1 चेंडू फ्लिक केलंय. खूप चांगला फटका, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. अखेरकार मनोजला मिळाली विकेट. अक्षय कोकाटे बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 7. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 4 बॉलच्या समाप्तीनंतर.
शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग केली अक्षय कोकाटेने, स्वतःला डावाला सावरलं. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल, 11 धावांची उत्कृष्ट खेळी केली. तेजसने 2 षटकार, एक चौकार, एक सिंगल, 17 धावांची उत्कृष्ट खेळी केली. एक गुड पार्टनरशिप. आता शेवटचे 2 बॉल आहेत. मनोज बॅटर मैदानाच्या आतमध्ये, दर्पण डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेला ऑफ साईडला खेळून काढले ऑन द राईज. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत फेकेपर्यंत, मात्र यावेळेला बॅट हवेत आणि फलंदाज बाद होताना 8वा धक्का. अबीर 11 आरपी लायन्स वाडा या टीमला. शेवटचा बॉल असेल. मनोजचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले, पोटेन्शियल आहे. आणि नवीन फलंदाज आता मात्र पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला दीपेश. शेवटचा मनोज. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि इथून 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 आणि 52 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. 52 रन्स विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य असेल. धन्यवाद अविनाशजी चौधरी साहेब आणि त्याचप्रमाणे मुदस्सर पटेल साहेब, आपण आलात, उपस्थित राहिलात. धनेजी साने साहेब यांच्या विनंतीस मान देऊन आपण या मंचाला शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं धन्यवाद आहे. 52 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. ज्यावेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण ऐकूया आमचे साथी समालोचक, जुने जाणते मित्र अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ वाडा, वाड्याचा अभिमान, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी आजच्या दिवसात मी इथेच थांबतो आणि रजा घेतो. धन्यवाद. अक्षयजी पांडव आपल्या समवेत जोडले जातील. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसातनं क्वालिफाय होणारा संघ कोणता त्याकरताची ही रंगतदार, दर्जेदार, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक लढत ती आपण पाहण्याकरता सर्वच जण आतुर आहोत. पूर्वार्धाचा खेळ तो आपण पाहिला आणि पूर्वार्धामध्ये अप अँड डाऊन ते सुरूच राहिलं. डावाच्या सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं गुड्डू 11 वसुरी संघ या मॅचमध्ये अगदी आपला दबदबा तसाच कायम ठेवेल, कारण डावाच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या बॅटर्सला गोल्डन डकवर माघारी परतवलं. ऐनुल शेख, रुपेश आणि उमेश आपला भोपळाही न फोडता माघारी परतले. मात्र त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तेजस भरवाड आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर अंकुश आणि त्यानंतर फलंदाज अक्षय, या सर्वांनी चांगला खेळ दाखवला. मात्र सर्वात महत्त्वाची फलंदाजी केली तेजस भरवाडनं आणि त्यामुळे धावफलकावर 50+ ही धावसंख्या उभी राहिली. 51 धावा या धावफलकावर लागल्या आणि 52चं लक्ष ठेवलंय. पहिला बॉल वळवलाय खाली क्षेत्रामधनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटच्या जवळपास, चेंडूला उचललं, एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. इथे हाराकिरी, दोघांमध्ये कॉलिंगची गफलत आणि त्यामध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे. माघारी परतावा लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका फलंदाज केतन डायमंड डक या धावसंख्येवर बाद.
स्वरूपानं तिथे पहिला झटका लागलाय. पहिला हातरा फलंदाज केतन माघारी आलाय. नवीन फलंदाज मनोज जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्मॉल पॉकेट डायनामाइट असं म्हणू शकतो या खेळाडूला आपण. अगदी कमी उंचीचा आणि शिरशिरीत बांधायचा असला तरी त्याच्या फलंदाजीची गुणवत्ता ती अगदीच दर्जेदार आहे. चांगले फटके खेळण्याकरता ओळखला जातो आणि मैदानाच्या आतनं आज त्याला त्याची गुणवत्ता पुढेच एकदा सिद्ध करून दाखवावी लागेल. एका बाजूनं अबीर 11 आरपी लायन्स वाडा संघ आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम गुड्डू 11 वसुरी. दुसरा बॉल गोलंदाज अंकुश. यावेळेस मात्र हा बॉल क्षेत्ररक्षण अगदीच खराब. पुवर क्षेत्ररक्षण दर्पण फोडसे ज्याच्या अगदी समोरनं हा बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन इथे दर्पण फोडसेकडनं आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करणं गरजेचं होतं कारण 50 धावा या मैदानावरच्या सेफ टोटल आहे असं कोणालाही वाटणार नाही. कारण इथे खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात आणि त्यामध्ये 60-65 रन 4 ओव्हरमध्ये चेस होताना आपण पाहिलेत. त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण ते करणं गरजेचं आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. तिथे चेंडूवर फिंगर रोल केले होते. टप्पा खेळल्यानंतर आत आला बॉल आणि फलंदाजाला टाटा बाय बाय बीट करत असताना तो विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ही धावसंख्या राफलकावर आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटरला बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. या पद्धतीने फलंदाजी केली तर मग शुभमवरचं प्रेशर वाढेल आणि त्याच्यावरचं प्रेशर वाढलं तर मग तुम्हाला विजयापर्यंत पोहोचणं ते कठीण होऊन जाईल. त्यामुळे चांगला खेळ दाखवा. सिंगल डबल्सनं धावफलकाला अधोरेखित करणं ते गरजेचं आहे. मात्र अंकुशची तारीफ करावी लागेल. इथे ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय अगदीच लाजवाब. योग्य टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी करतोय. त्यावेळेस मात्र हा बॉलवरचा फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय. मात्र अगदी चांगली फिल्डिंग. तेजस भरवाडची तारीफ करावी लागेल. अगदी त्या क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाही नव्हता मात्र तिथे तेजस बॅकअप करता आला आणि त्यानं खूप चांगली फिल्डिंग तिथे करत असताना चेंडूला रिटर्न केलं. धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते इथे एकंदर 7 या आकड्यावर. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये धावा आल्यात त्या फक्त 7. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका येईल की अंकुश फलंदाजाला रोखून धरेल. आत येणारा बॉल ज्याला इनफिल्डच्या वरनं खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत राहतील. बॉल सीमारेषेचा वेध घेईल आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 1 विकेटच्या पत्त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम गुड्डू 11 वसुरी 11 या आकड्यावर. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि या 18 चेंडूमध्ये विजयाचं जे समीकरण आहे ते जर आपण पाहिलं तर त्याकरता 41 धावा या तुम्हाला जोडायच्या आहेत. 18 चेंडू आणि 41 रन्स विजयाकरता धावफलकावर लावायचे आहेत. ते 18-41 धावफलकावर लावल्या जातील का हे आपल्याला इथे पाहायचंय. चला गेम स्पीडअप करा. टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा. वेळेचं लिमिट आहे अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये मग आर्ग्युमेंट स्वीकारले जाणार नाही. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सध्या गोलंदाज गुलशन आलाय. चला लगेचच ओव्हर क्रमांक 2 त्याला सुरू करायची आहे. गुलशन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर शुभम स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. गुलशन आणि शुभम या दोघांमधला खेळ तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. आत आला बॉल. टप्पा खाल्यानंतर तिथे शुभमला असं वाटलं होतं की बॉलला तिथे कट करताना किंवा स्क्वेअर कट खेळताना चौकारामध्ये परावर्तित करता येईल. मात्र गुलशननं अक्षरशः फसवलं असं म्हणावं लागेल. टप्पा खाल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने आला
आणि त्यामुळे जो माइंडसेट होता त्याला चेंज करावं लागलं अंतिमच्या क्षणी आणि तिथे एक रन ज्यावर समाधान मानावं लागलं. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 12 या आकड्यावर. षटकातील दुसरा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज गुलशन सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे, पुण्याच एकदा फिरवलं, चकवलं, शांत केलं, बंदिस्त ठेवलं. मनोज अडचणीमध्ये आहे. या अडचणी मनोजला लवकर संपवाव्या लागतील, अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर मग शोक करण्यात काय अर्थ. सध्या जी परिस्थिती आहे तिला योग्यतेने हँडल करावं लागेल. इथनं थोडासा तरी जास्तीचा उशीर झाला तर मग अडचणी निर्माण होतील. इथे मात्र शफल झाला, मात्र सफल नाहीये, कारण एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकतेने जाऊन पोहोचते 13 वर. कदाचित इथे बॅटिंग ऑर्डर मध्ये काही चुकी झाली आहे का याचा विचार करावा लागेल इथे वसुरीकरांना. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 13 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथनं 15 चेंडूचा खेळ तो बाकी आहे, ज्यामध्ये 39 रन्स तुम्हाला बनवायचे आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग केला, मात्र त्या पाठलागाला तिथे चेंडूनं अपूर्ण ठरवलं. वेगानं सीमारेषेच्या पार गेला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 17 वर. टीम मिटिंग करता कोणी जवळ जाणार नाही, आपापल्या जागे रिटर्न जायचंय. एखाद्या चौकारानंतर जर टीम मिटिंग करत राहिलो तर ही मॅच ती रात्रीपर्यंत संपणार नाही. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 17 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल गुलशन. यावेळेस मात्र तिथे आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज शुभम त्याच्या पारीचा अंत तो होत असताना शुभम बॅटवर राग काढून काही फायदा नाही मित्र. त्याच बॅटनं तर ओळख दिली आहे. इथे 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. विकेटचं पतन होत आहे. शुभम बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा या राफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 17. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज गुलशन तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल ज्याला लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 18 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस 18 रन्स. चला उमेश लोखंडे लगेच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. तेजस भरवाड जे ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत आहेत. इथनं विजयाकरता जर आता आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 मध्ये 34 बनवायचे आहेत. 17 रन पर ओव्हर त्या सरासरीनं 34 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. तेजस भरवाड गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि बघूया तो कशा पद्धतीने मारा इथे साकार करतोय. आणखी एक गडी तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. सातत्याने येणाऱ्या या विकेट्स आता मात्र अडचणी निर्माण करतायत.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे आणि कॅच कॅरी झालाय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर विकेट आली आहे खेळाडू बाद. दोन बॉलवर बॅक टू बॅक विकेट्स आल्यात. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. वळण घेतलं होतं अगदी योग्यतेनं चेंडूची हाताळणी केली होती. खूप मोठं वळण तिथे आपल्याला पाहायला मिळालं होतं. बॉल निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तीन चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या 18 आहे. मॅचला बिलकुल एकतर्फी करून टाकलंय. अशी स्थिती पूर्वार्धामध्ये होती मात्र शेवटी सावरलं गेलं. तसंच गुड 11 वसुरीला करावं लागेल. अलॉंग द कार्पेट तिथे चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षकांनी खराब कामगिरी केली आहे. स्टॉप झालेली मॅच ऑन झाली आहे. या मॅचला अशाच पद्धतीने ऑन ठेवत फटकेबाजी करत गुड 11 वसुरी संघाला या मॅचवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा अजूनही 30 बनवायच्या आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या दोन बॉलमध्ये दोन मोठे फटके आले तर बॅलन्स होऊन जाईल डिरेक्टली मॅच. पुढचा बॉल तेजस भरवाड. यावेळेस मात्र फटका फसलाय. अगदी चांगली गोलंदाजी करतोय. चेंडूला वळण देतोय. एक रन तिथे कंप्लीट झाली आहे. दुसरी करता येत आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. जोपर्यंत तिथे फील्ड केलं 3 धावा त्या पळून पूर्ण होत आहेत. या तिहेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 25. अजूनही विजया करता जर आपण पाहिलं तर 27 धावसंख्येची गरज आहे. 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 52 धावसंख्येचं लक्ष आहे. शेवटचा बॉल. यावेळेचा चेंडू तिथे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहिला मिळते. ओव्हर समाप्त झाली आहे. आता येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 27 या धावसंख्येची गरज. सहा चेंडूने विजय करता 27 धावसंख्येची गरज आहे. दर्पण फोडसे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल. इथे विकेट आली आहे. दर्पण करता एक विशेष पारितोषिक आलंय धनंजय इथे धनेश साने यांच्याकडनं. जर ही मॅच दर्पण फोडसेनं वसुरी संघाला जिंकून दिली तर त्यांच्याकरता 2000 रुपयाचं कॅश प्राइज धनेश साने यांच्या माध्यमातून आहे. पहिल्या चेंडूवर इथे विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज दर्पण फोडसे तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र दुसरा चेंडू तो निर्धावच्या स्वरूपानं वाईटच्या स्वरूपानं आलाय. इथनं येणाऱ्या बॉल्स मध्ये जर दर्पणनं 2 विकेट्स घेतल्या तर त्यांचे परम मित्र जे नाईट रायडर चे ग्रुपचे आहेत अध्वर शेलार ज्यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पॉइंटच्या जवळपास ढकललाय. जोपर्यंत चेंडूला उचललं
इथे अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आलाय टीम अबीर 11 RP लायन्स वाडा संघ. खूप स्ट्रगल पाहिला या सीझनमध्ये या टीमनं. अगदी खडतर प्रवास राहिला या सीझनचा. जसा मी सकाळी उल्लेख केला होता ना की प्रचंड मेहनत तुम्हाला विजयाच्या दिशेनं एक ना एक दिवस घेऊन जाते. आणि आज या तालुक्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याच्या उंबरठ्यावर आहे RP लायन्स वाडा. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा क्वालिफाय होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल डाव्या स्टीवर टाकलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. RP लायन्स वाडा संघ आज निश्चित एन्जॉय करतील. आज खुशीचा इजार तो मैदानाच्या आतनं किंवा मग त्यांचे संघ मालक खरं तर विपुल पाटील यांचीही तारीफ व्हायला हवी. कारण हा संघ या सीझनमध्ये सातत्यानं पराभवाच्या छायेखाली गेला. मात्र विपुल पाटील यांनी ॲज अ पॅकर या संघाची साथ सोडली नाही. ते खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा संघ मालक असताना तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या वाट्याला विजय येईल किंवा प्रत्येक सीझन तुम्हीच जिंकाल असं नाही. एखादी सीझन पराभवाच्या छायेखाली जावं लागतं. वाईट प्रवास तो तुम्हाला सहन करावा लागतो आणि तो विपुल पाटील यांनी केला. या संघाच्या साथीनं ते उभे राहिले आणि आज या सीझनमधला विजय नोंदवत असताना, क्वालिफाय होत असताना RP लायन्स अबीर 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी महत्त्वाच्या आणि मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होत आहे. इथे विकेटचं पतन होत आहे. या विकेट बरोबर क्वालिफाय च्या रेसमध्ये अगदी एक चेंडू दूर आहेत. पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे आणि दिवस तिसरा मधला क्वालिफाय होणारा संघ तो आपल्याला इथे मिळणार आहे. आणि तिसऱ्या दिवसातनं क्वालिफाय होणारा संघ तो इथे आपल्याला मिळतोय. नाव त्यांचं अबीर 11 RP लायन्स वाडा. हा संघ क्वालिफाय होणारा तिसऱ्या दिवसातला संघ ठरलाय. अबीर 11 RP लायन्स वाडा या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. विपुल पाटील यांना शुभेच्छा असतील. उमेश लोखंडे आपल्याला शुभेच्छा आहेत. संपूर्ण टीमला रुपेश लोखंडे, ऐनुल, गणेश सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे आज RP लायन्स संघ इथे विजयी होऊ शकला. RP लायन्स या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तेजस भरवाड, ज्यानं अगदी दर्जेदार खेळ या मॅच मध्ये दाखवला. मोक्याच्या क्षणी